25 वर्ष नरक यातना सहन करणारे जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी घर का नाही दिलं? बरं घर नाही दिलं तर तुम्ही आमदार आहात ना, तिथल्या बिल्डरला विधानसभेत प्रश्न विचारून तो बिल्डर कॅन्सल का नाही केला? कोर्टाच्या नोटीस होत्या, कोर्ट होतं, तुम्ही तिथे म्हाडाला का नाही सांगितलं तुम्ही घरं बांधा? SRAला का नाही सांगितलं? तुम्ही सत्तेत होता, तुम्ही मुख्यमंत्र्याचे चिरंजीव होता, तुम्ही का नाही केलं? आत्तापर्यंत जेवढे BMCचे टेंडर काढतात ना मुंबईतले, नावं काढा, सगळे अमराठी भेटणार तुम्हाला, एकही मराठी भेटणार नाही. ब्लॅकलिस्ट असेल त्याला परत रिपीट करतात. विरोधकांचे असा आरोप आहेत की या सरकारने मराठी माणसासाठी काही केले नाही, मराठी इकडून बाहेर जात आहेत, ते थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. तुमच्या यावर काय बोलणं? बघा, तुम्हाला जर माझ्या भगिनीने आता उत्तर दिलं की वरळीचा विषय, आपण वरळीमध्ये ही चर्चा करतोय, तर वरळीमध्ये 160 फुटाचं घर होतं, ते 500 फुटाचं दिलं. आता या माझ्या ताईंनी सांगितलं की 500 फुटाचं घर दिलं आणि त्याच्यातनं तुम्हाला एक इंटेन्शन कळते गव्हर्नमेंटचं की मराठी माणसाला इथेच ठेवायचं होतं, म्हणून त्यांना 500 फुटाचं घर दिलं, जेणेकरून आज त्याची व्हॅल्यू 2 ते 2.5 कोटी आहे. म्हणजे 160 फुटाची व्हॅल्यू कुठे आणि एवढं दिलं. तर हे एक गव्हर्नमेंटचं इंटेन्शन असं आहे की मराठी माणूस हा इथे राहायला पाहिजे. तुम्हाला अजून एक विषय सांगतो की ह्या मुंबईवर महानगरपालिका ज्या घरांच्या किमती आणि घरांच्या सगळ्या घरांशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात, महानगरपालिका मागच्या 25 वर्षामध्ये शिवसेनेची होती, उबाटा गटाची, जुनी शिवसेना आता उबाटा. इथे नगरसेवक सगळे शिवसेनेचे होते, आमदार खासदार सर्व होते. मला इथले जे आमदार आहेत, ह्या वरळीचे आमदार, त्या आमदारांना एक प्रश्न तुमच्या मराठीच्या मुद्द्यावरनं विचारायचा आहे. ते ज्या वेळेस म्हणतात की मराठी माणसासाठी हे सरकार काय करत नाही, मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की प्रेमनगर सिद्धार्थनगर ही झोपडपट्टी आहे, ही 100% पूर्वी मराठी होती, आत्ता थोडी अमराठी झाली. जवळजवळ 3,500-4 हजार झोपड्या आहेत. आधी त्या 2,500-3 हजार होत्या, आता त्या वाढल्या, ह्या आहेत. ह्याचं रिडेव्हलपमेंट 25 वर्षापूर्वी एका डेव्हलपरने घेतलं होतं, जो ह्यांच्याच जवळचा कोणतरी होता. आज त्या प्रेमनगर सिद्धार्थनगरच्या झोपडपट्टीत जर गेलात तर चालायला वाटणार नाही. ते लोक राहत आहेत तिथे आणि अशा परिस्थितीत राहत आहेत की त्यांना नरक यातना सहन करतायत की नको आहे त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे. पण इथले सत्ताधारी त्याच्याकडे कधीच बघितलं नाही, काहीच केलं नाही आणि आजही ते म्हणतात की आम्ही काम करतो आहे, असं इथल्या आमदारांचं म्हणणं आहे. तुम्ही त्या झोपडपट्टीत जाऊन विचारा की तुम्ही मराठी आहात, इथल्या आमदारांनी तुमच्यासाठी काय केलं का? हे तुम्हाला शिव्या देणार, ते काहीच नाही केलं. मग मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मराठी ह्या विषयावर एवढ्या मोठ्या गप्पा करता, मग तुमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 20,000 लोक राहत आहेत ते झोपडपट्टीमध्ये, तेच मराठी लोक, त्यांच्यासाठी तुम्ही केलं काय? सर, आमच्या प्रेक्षकांसाठी इकडचे आमदार कोण आहेत? इथले आमदार जे उबाटाचे सर्वा नेते आहेत, आदित्य ठाकरे ते आहेत आणि दाखवायला खूप जास्त मोठा गप्पा करतात, पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जो मराठी माणूस आहे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं हे दाखवा ना. 25 वर्ष नरक यातना सहन करणारे जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी घर का नाही दिलं? बरं घर नाही दिलं तर तुम्ही आमदार आहात ना, तिथल्या बिल्डरला विधानसभेत प्रश्न विचारून तो बिल्डर कॅन्सल का नाही केला? तुम्हाला काहीच करता येत नव्हतं, एकही बिल्डर येऊ शकत नव्हता, कोर्टाच्या नोटीस होत्या, कोर्ट होतं, तुम्ही तिथे म्हाडाला का नाही सांगितलं तुम्ही घरं बांधा? SRAला का नाही सांगितलं? तुम्ही सत्तेत होता, तुम्ही मुख्यमंत्र्याचे चिरंजीव होता, तुम्ही का नाही केलं? तुमचं इंटेन्शन नाही आहे मराठी माणसाला इथे ठेवण्याचं. तुम्हाला फक्त मराठी माणसाच्या नावावर पोळी भाजी शिकवायची आहे आणि स्वतःचं साध्य करायचं आहे निवडणुकांमधनं. मराठी माणूस हा विषय ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस यांच्यासाठी मराठी माणूस चालू होतो, तोपर्यंत झोपलेले असतात. आत्तापर्यंत जेवढे BMCचे टेंडर काढतात ना मुंबईतले, नावं काढा, सगळे अमराठी भेटणार तुम्हाला, एकही मराठी भेटणार नाही. ब्लॅकलिस्ट असेल त्याला परत रिपीट करतात.